नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी झालेली आहे आणि ही निवडणूक आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रितपणे लढत आहे। आपल्यावर या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत प्रवीण म्हात्रे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी झाली आहे? काय झाले की दोन्ही म्हणजे आमच्या पूर्ण महाविकास आघाडीमध्येच अनेक दिग्गज कार्यकर्ते होते, त्याच्यामुळे त्यांचे ताळमेळ घालताना थोडंसं कुठेतरी हे झाल्यामुळे आता आम्ही फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा प्रकारे महायुतीने आम्ही लढणार आहोत। आणि आमचा जो क्रमांक 1चा शत्रू असेल तो शिंदे गट आणि भाजप असेल, आणि जे काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्यावर आम्ही कुठल्या प्रकारची टीका करणार नाही आहे आणि अशा प्रकारे आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आपल्यावर या ठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे आहेत। सर, काय असं कारण आहे की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी व्हायला लागली? नाही, मला वाटतं असं काही कुठलं ठराविक कारण नाही। आता आमचे सहकारी प्रवीणजी म्हणाले, दोन्ही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार अनेक प्रभागांमध्ये क्रॉस होत होते। शशिकांत शिंदेसाहेब असतील, काँग्रेसचे इथले जिल्हाप्रमुख असतील, आणि आमच्याकडूनही आम्ही त्या दोन्ही बाजूच्या उमेदवारांची समजूत काढायचा प्रयत्न केला। पण अनेक वर्ष काही कार्यकर्ते इथे निष्ठावंत म्हणून काम करतात, आंदोलनं केलीत, केसेस घेतल्यात, विविध कार्यक्रम घेतले। त्या दोनही कार्यकर्त्यांवरती कुठल्याही बाजूने अन्याय होऊ नये, त्यामुळे त्यातून समन्वय साधत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेला कडवं आव्हान उभं करण्यासाठी त्यांनी एक युती केलेली आहे, आणि त्याचबरोबर शिवसेना आणि मनसे युती केलेली आहे। आमच्यात अजूनही नीट समन्वय आहे, आणि ज्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो आहे की दोन्ही बाजूने एकमेकांवरती टीका होणार नाही, आणि शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष यांचे उमेदवार पाडूनच आमच्या ह्या युतीचे आणि आघाडीचे उमेदवार जिंकतील असा आम्हाला विश्वास आहे। असे किती प्रभाग आहेत की ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार समोरासमोर आलेत? नाही, प्रभाग असं नाही म्हणता येणार। प्रभागामध्ये अ, ब, क, ड असतो। किती जागा आहेत? ब मध्ये समजा एखाद्या ठिकाणी आलेलं आहे, काही ठिकाणी ड मध्ये आलेलं आहे। अशा साधारण एक 7-8 जागा आहेत की ज्या जागांवरती दोनही बाजूने अत्यंत जुने कार्यकर्ते, पदाधिकारी आहे, आणि ज्यांची समजूत काढायला थोडं आम्ही कमी पडलो म्हणा, किंवा ते दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने असे 7-8 प्रभाग आहेत, आणि त्या 7-8 प्रभागामधल्या 7-8 जागा आहेत की जिथे दोन्ही ठिकाणी आमचे उमेदवार असणार आहेत। आधीच महाआघाडी विस्कळीत होती, आता हे आघाडीत बिघाडी झाल्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही की तुमचं जे मोठं आव्हान उभं राहणार होते कुठेतरी त्याला अडथळा निर्माण होईल? मी ऐकलं, आता मला कळतं आहे की अमित शाह साहेबांनी सांगितलं आहे की 29 महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने शिंदे सेनेने युती केली पाहिजे। मोजक्या काही हे सोडल्या महानगरपालिका, स्वतः कल्याण डोंबिवली जिथे श्रीकांत शिंदे आहेत आणि जिथे स्वतः रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहे, युती जाहीर करून सुद्धा 4 ते 5 प्रभाग असे आहेत, म्हणजे 20 जागा अशा आहेत की जिथे एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिलेले आहेत। म्हणजे आमच्यातला तर समन्वय काही ठराविक 4-5 जागांवरती आहे, 4 ते 5 प्रभागात, आणि मला वाटतं 5-6 महानगरपालिका सोडल्या तर 14 महानगरपालिकांमध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटलेली आहे। जसं मी म्हणतो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 10 वर्षांनी आज नवी मुंबईत निवडणुका लागतात 2015 नंतर। तर मला वाटतं 10-10 वर्ष एखादा कार्यकर्ता काम करतो, त्याच्या एक महत्त्वाकांक्षा असतात, त्याचं एक स्वप्न असतं की मी या निवडणुकीला सामोरे गेलो पाहिजे। माझे खरं म्हणजे 20ला निवडणूक व्हायला पाहिजे होती, ती आता 25ला होते। त्यामुळे महत्त्वाकांक्षा असलेल्या आणि निवडणुकीची तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांची सुद्धा संख्या वाढली, त्यामुळे काही ठिकाणी आम्हाला फक्त समन्वय साधता आला नाही। अशी कुठलीही बिघाडी किंवा विसंवाद आमच्यामध्ये नक्की नाही आहे। आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे काही नेते असतील त्यांच्याशी आमचा योग्य समन्वय आणि योग्य संवाद आहे। अशा किती जागा आहेत की ज्याच्यामध्ये आपण उमेदवार उभा केलेले आहेत? एकूण आम्ही 56 ठिकाणी लढतो आहे, आणि मनसे 25 ठिकाणी, आणि अपक्ष जे आमच्याच दोन्ही पक्षातले अपक्ष ज्यांना उमेदवार मिळाले नव्हते असे बंडखोर जे काही होते ते 12 जण आमच्यासोबत आमच्या महाविकास आपल्या महायुतीमध्ये असणार आहेत। तुम्ही असा आरोप केला की तुमच्या महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांना धमकावलं जाते, प्रेशर आणलं जाते, काय पद्धत आहे? तेच तर म्हणतो, हा लोकशाहीचा खून आहे। अशा प्रकारे प्रेशराईज केलं गेलं की 1-2 उदाहरण तुम्हाला मी देईन की कोपरखेड्यातलं एका ठिकाणी असं घडलं की अक्षरशः त्याच्या मागे
कार्यकर्ते सोडले गेले, त्याला शोधाशोध झाली, पण त्याला मी सेफली 3 दिवसासाठी बाहेर गायब केला होता. अनेक कार्यकर्ते, जे एक माझ्यामध्ये रिक्षावाला माझा कार्यकर्ता आहे, गरीब बिचारा आहे, पण त्याला लढायची आहे, त्याला प्रचंड दबाव टाकला गेला, त्यालाही गायब करून ठेवलं. मी दिघ्यामध्येही असंच झालं. प्रभाग क्रमांक 2मध्येही आमचे कारंडे म्हणून उमेदवार आहेत, त्यांनाही प्रचंड त्रास दिला गेला, त्यांनाही प्रेशर केलं गेलं, त्यांच्या फॅमिलीला प्रेशर केलं गेलं. म्हणजे अशा प्रकारे येन केन करून दबाव तंत्र वापरून त्यांचा पूर्णपणे प्रयत्न होता की अनेक प्रभाग हे बिनविरोध निवडून आणायचे. पण आम्हाला आनंद आहे की आम्ही त्यांना एकही प्रभाग बिनविरोध निवडून देऊ शकलो नाही दिला, त्याच्याबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत. असे कुठले प्रमुख मुद्दे आहे की ज्याच्यामध्ये महाविकास आघाडी ठाकरे गट समोर जाणार आहे? नाही, मला वाटतं की आम्ही एक 2-3 व्हिडिओ आता दाखवलेत की ज्याच्यामध्ये स्वतः गणेश नाईक साहेब म्हणतात की नवी मुंबई ही महानगरपालिका अशी प्रथम महानगरपालिका 29 महानगरपालिका की जिथे समान कामाला समान वेतन मिळते. अहो, गेली 25 वर्ष झगडा ह्या सगळ्या 6,500 कंत्राटी कामगारांचा हा समान कामाला समान वेतनासाठी आहे. 24 तास पाणी पुरवठा होतोय. कोपरखर्णे असेल, वाशी असेल, अनेक LIGची घरं आहेत, EWHची घरं आहेत की जिथे 2 ताससुद्धा आमच्या भगिनींना त्या कुटुंबासाठी पाणी येत नाही. शिक्षणाचा मुद्दा असेल, महानगरपालिकाच्या शाळा डिजिटलायझेशन नाही झालेलं आहे, डिजिटल क्लासरूम नाही आहेत, शाळांचा दर्जा नाही आहे. सोबतच 6-6 महिने म्हणजे जून महिन्यामध्ये शाळा सुरू होतात आणि डिसेंबर आणि पुढचं वर्ष उजाडतं, त्याच्यानंतर गणवेश मिळतात. आरोग्याचा मुद्दा असेल, हॉस्पिटलच्या नावाने फक्त इमारती उभ्या केल्यात, कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुपर स्पेशालिटी सुविधा या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नवी मुंबईकरांना मिळत नाही आणि खाजगी हॉस्पिटलचे दर परवडत नाही. शिक्षण, आरोग्य, परिवहन सेवा, हवेच्या प्रदूषणाची पातळी, असं विविध मुद्दे घेऊन आमच्या जाहीरनाम्यातून आम्ही नवी मुंबईकरांपर्यंत जाणार आहोत. पण सोबतच गद्दार आणि दलबदलू यांच्या विरोधातली निष्ठावंतांची लढाई यालाच नवी मुंबईकरांनी कौल द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. नक्कीच आपण पाहतो की गेल्या 25 वर्ष झाल्या यांच्याकडे सत्ता असूनही त्यांना या ठिकाणची विकास कामं पूर्णत्वास न्यायला जमलेलं नाही. हाच मुद्दा घेऊन आता महाविकास आघाडी ठाकरे बंधू निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.